सर्व गझल रसिकांना माझा सप्रेम नमस्कार। माझं नाव शंतनू कुलकर्णी। आज गझल मनामनातली या वेबपेजसाठी माझी गझल, एक मराठी गझल व्हिडिओच्या स्वरूपामध्ये पाठवतोय मी। माझा कवी मित्र जीवंत आमाणे, ज्याला मी केके म्हणतो, तर त्याने सुरू केलेले वेबपेज आहे गझल मनामनातली। गेले अनेक वर्ष हे वेबपेज कार्यरत आहे। आज सध्या सोशल मीडियाच्या मार्फत महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये मराठी गझलेला घेऊन जाण्याचं एक छान कार्य या वेबपेजने केलेलं आहे। आज महाराष्ट्रातल्या अनेक नवनवीन गझलकारांना संधी उपलब्ध या वेबपेजमुळे झालेली आहे। त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि गेली अनेक वर्ष मी वेबपेज वाचतो आहे। त्यातल्या गझला छान गझला असतात, तर त्या प्रकाशित झालेल्या अनेक लोकांच्या गझला वाचतो आहे। तर प्रथमतः मी केके आणि त्या सर्व टीमचं कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। आणि त्यांनी या वर्षापासून केके आणि या टीमनी एक नवीन व्हिडिओ सत्र गझलेचा हा नवीन उपक्रम चालू केलेला आहे। तर त्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आज माझी ही गझल पाठवतोय। बघा तुम्हाला आवडते का? गझल सादर करायच्या आधी एक शेर घेतो। तर शेर असा आहे की शब्द माझे सत्य जेव्हा ऐकवाया लागले। बघा कसा वाटतोय की शब्द माझे सत्य जेव्हा ऐकवाया लागले, लोक तेव्हा मैफिलीला बोलवाया लागले, लोक तेव्हा मैफिलीला बोलवाया लागले। आणि गझल अशी आहे की पुन्हा त्या झोपडीपाशी नवी घर बांधणी झाली, पुन्हा त्या झोपडीपाशी नवी घर बांधणी झाली। खुळ्या डोळ्यात स्वप्नांची नव्याने पेरणी झाली, खुळ्या डोळ्यात स्वप्नांची नव्याने पेरणी झाली। आणि इथे बेधुंद शहराच्या कुणाला गवसल्या वाटा, इथे बेधुंद शहराच्या कुणाला गवसल्या वाटा। कुणाची हरवले म्हणून दप्तरी नोंदणी झाली, कुणाची हरवले म्हणून दप्तरी नोंदणी झाली। खुळ्या डोळ्यात स्वप्नांची नव्याने पेरणी झाली। हा पुढचा शेर कसा वाटतोय बघा की रियाजी मारवा त्याने घेतला गायला जेव्हा, रियाजी मारवा त्याने घेतला गायला जेव्हा। अचानक मैफिलीमधुनी यमनची मागणी झाली, अचानक मैफिलीमधुनी यमनची मागणी झाली। खुळ्या डोळ्यात स्वप्नांची नव्याने पेरणी झाली, खुळ्या डोळ्यात स्वप्नांची नव्याने पेरणी झाली। किती आले किती गेले, किती उरले किती सरले, कुणा कळले कुणा लेखी कधीही मोजणी झाली, कुणा कळले कुणा लेखी कधीही मोजणी झाली। खुळ्या डोळ्यात स्वप्नांची नव्याने पेरणी झाली। आणि पुढचा शेर बघा कसा वाटतोय की कलेचा काफिला येता मराठी आश्रयासाठी, कलेचा काफिला येता मराठी आश्रयासाठी। कुणी भारूड झाले तर कुणाची लावणी झाली, कुणी भारूड झाले तर कुणाची लावणी झाली। खुळ्या डोळ्यात स्वप्नांची नव्याने पेरणी झाली। आणि शेवटचा शेर आहे की तुझ्या ओवीत ज्ञानेशा, तुझ्या ओवीत ज्ञानेशा असा आकंठ बुडलो की, तुझ्या ओवीत ज्ञानेशा असा आकंठ बुडलो की। मला जी जी नदी दिसली सखी इंद्रायणी झाली, मला जी जी नदी दिसली सखी इंद्रायणी झाली। पुन्हा त्या झोपडीपाशी नवी घर बांधणी झाली, खुळ्या डोळ्यात स्वप्नांची नव्याने पेरणी झाली, खुळ्या डोळ्यात स्वप्नांची नव्याने पेरणी झाली।